एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता. तर त्याच परिसरामध्ये राहणारी त्या तरुणाची एक मावशी होती. मग आता मावशी असल्यामुळं तो तरुण त्या मावशीच्या घरी जाणं येणं करत होता आणि तिच्या घरीच काही वेळ गप्पा सुद्धा मारत होता. आता मावशीचं आणि भाच्याचं नातं असल्यामुळं आजूबाजूच्या लोकांना सुद्धा काही संशय येत होता. घरातले सुद्धा काही म्हणत नव्हते, कारण की नात्यानं त्या तरुणाची ती महिला मावशी होती. मग एक दिवस अशाच पद्धतीनं तो तरुण त्याच्या मावशीच्या घरी गेला. तेव्हा त्या मावशीच्या घरी कोणी नव्हतं. ती मावशी एकटीच होती आणि हा तरुण तिच्या खोलीमध्ये जाऊन बसला होता. तेवढ्यात ती मावशी त्या ठिकाणी आंघोळीला बाथरूममध्ये गेली आणि हा तो भाचा आहे तरुण, तो त्या मावशीच्या पाठीमागच गेला आणि मावशी जेव्हा आंघोळ करत होती तेव्हा त्या तरुणानं त्याच्या मावशीचे आंघोळ करतानाचे नको तसे व्हिडिओ आणि नको तसे फोटो काढले. जेव्हा ती मावशी आंघोळीवरून वापस आली तेव्हा तो भाचा त्या मावशीला एकटक त्या ठिकाणी बघू लागला आणि जेव्हा ती विरोध करू लागली तेव्हा त्या तरुणानं त्याच्या मावशीलाच तिचे नको तसे व्हिडिओ आणि फोटो दाखवले आणि तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली, धमकवायला सुरुवात केली. मग त्याच अवस्थेमध्ये त्या भाच्यानं त्या मावशीला उचललं, बेडरूममध्ये नेलं आणि घडलं एक धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेश राज्यातील बरेली जिल्ह्यातील शिवगंज परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा एक तरुण आहे आणि तो तरुण नेहमी त्याच्या मावशीच्या घरी जाणं येणं करत होता. मग 2 वर्षापूर्वी तो अशाच पद्धतीनं जेव्हा त्याच्या मावशीच्या इथं गेला होता तेव्हा त्याची मावशी त्या ठिकाणी आंघोळ करत होती आणि तेच आंघोळ करतानाचे व्हिडिओ त्या भाच्यानं त्या ठिकाणी मावशीचे काढले होते. मग व्हिडिओ काढल्यानंतर मावशीला त्यानं धमकवायला, ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि तिच्यासोबत तिच्याच घरी तिच्याच बेडरूममध्ये नको ते कृत्य करायला सुद्धा सुरुवात केली. आणि जर ही घटना कोणाला सांगण्याचा प्रयत्न केला तर हे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झालेच म्हणून समजा, अशी सुद्धा धमकी त्या ठिकाणी तिला दिली. आता ती जी मावशी होती ती सुद्धा जास्त काही वयस्कर नव्हती, तिचं सुद्धा लग्न झालेलं नव्हतं, म्हणून तिनं घडलेलं प्रकरण कोणालाही सांगितलं नाही. ती मानसिकदृष्ट्या खच्चीकरण तिचं झालेलं होतं आणि ती सुद्धा घाबरली होती, म्हणून तिनं घडलेलं प्रकरण कोणालाही सांगितलं नव्हतं. मग आता तिनं घडलेलं प्रकरण कोणाला सांगितलं नाही म्हणून याची हिंमत अजून मोठ्या प्रमाणात वाढत गेली. मग जेव्हा जेव्हा याच्या मनामध्ये यायचं तेव्हा तेव्हा तो मावशीच्या घरी जायचा आणि जेव्हा जेव्हा मावशीच्या घरी कोण नसायचं तेव्हा तेव्हा हा तिच्या घरी जाऊन तिच्यासोबत ब्लॅकमेल करून अशा पद्धतीनं करायचा. एक दिवस त्यानं मावशीला शीतपेयामधून म्हणजे जी कोल्ड्रिंक असते त्या कोल्ड्रिंकमधून तिला गुंगीचं औषध दिलं आणि गुंगीचं औषध देऊन तिच्यासोबत पुन्हा एकदा नको ते कृत्य केलं. पण मात्र हा सगळा प्रकार करत असताना त्यानं पुन्हा तिचे फोटो आणि व्हिडिओ काढले आणि ते फोटो आणि ते पहिले फोटो हे असे सगळे फोटो दाखवून तो तिला सातत्यानं ब्लॅकमेल करत होता, धमकावत होता आणि तिच्यासोबत अशाच पद्धतीनं करत होता. बघता बघता हा सगळा प्रकार 2 वर्ष अशाच पद्धतीनं चालला. मग 2 वर्ष प्रकार चालला तरी त्या महिलेनं घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नाही. मग 13 जून रोजी ती जी मावशी आहे तिचं लग्न याच परिसरामधल्या एका गावामध्ये होणार होतं. तिचं लग्न सुद्धा जमलेलं होतं. मग 13 जून रोजी होणारं जे लग्न आहे त्याची माहिती त्या तरुणाला समजली होती, त्या भाच्याला समजली होती. तेव्हा त्यानं ज्या ठिकाणी तिचं लग्न जमलंय त्या ठिकाणी जाऊन काड्या करायला सुरुवात केली आणि नवरदेवाकडच्यांना हिचे फोटो आणि व्हिडिओ दाखवायला सुरुवात केली आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. मग आता त्या होणाऱ्या नवरीचे नको तसे व्हिडिओ आणि फोटो पाहिल्यानंतर ते लग्न त्या ठिकाणी होईल का? शक्यच नाही. म्हणून ते लग्न त्या ठिकाणी झालं नाही, ते लग्न मोडलं. मग ते लग्न मोडल्यामुळं त्या मावशीला मोठ्या प्रमाणात राग आला. पाहुण्या रावळ्यामध्ये घडलेला प्रकार समजला, म्हणून तिनं तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठून घडलेला संपूर्ण प्रकार पोलीस ठाण्यामध्ये सांगितला. आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली असून विविध कलमानुसार त्या तरुणावर, त्या भाच्यावर रीतसर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा सुरू आहे. पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये
कशा पद्धतीच्या घटना घडतायत, लोकांना आता नात्याचा सुद्धा ताळमेळ राहिलेला नाही का, असा देखील प्रश्न या सगळ्याच्या माध्यमातून निर्माण होतो. पण मात्र ती जी मावशी आहे त्या मावशीला सुद्धा काही गोष्टी कळायला पाहिजे होत्या. जर तिनं सुरुवातीलाच त्याला विरोध केला असता, त्याच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल केली असती, घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या बहिणीला म्हणजे त्याच्या आईला, त्याच्या बापाला आणि जवळच्या नातेवाईकाला सांगितला असता, तर कदाचित हा प्रकार त्याच ठिकाणी थांबला असता आणि त्याच्यावर तेव्हाच कारवाई झाली असती. पण मात्र त्या महिलेनं बदनामीच्या भीतीनं कोणाला घडलेला प्रकार सांगितला नाही, म्हणून अधिकच जास्त बदनामी झाली. सामाजिक आयुष्य सुद्धा बरबाद झालं, तिचं लग्न सुद्धा मोडलं. त्यामुळं तिनं घडलेला प्रकार तेव्हाच सांगितला असता तर कदाचित हा सगळा प्रकार घडला नसता, असं सुद्धा बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. पण मात्र आता ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली आहे, त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय आणि मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.